नमस्कार मित्रांनो, आज आपण अशी एक सत्यकथा ऐकणार आहोत जी अहंकार असलेल्या प्रत्येक माणसाला एक मोठा धडा देते. पैसा, सत्ता आणि प्रतिष्ठा माणसाला मोठं बनवत नाही, तर नम्रता आणि श्रद्धा माणसाला खऱ्या अर्थाने महान बनवतात. आजची ही कथा आहे स्वामी समर्थ यांनी एका अहंकारी श्रीमंताला दिलेल्या धड्याची. ही कथा ऐकल्यावर तुम्हाला समजेल की देव आणि संतांसमोर अहंकार कधीच चालत नाही. चला तर मग सुरू करूया ही अद्भुत कथा. अक्कलकोट नगरीत एक अत्यंत श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, मोठं घर, जमीन जुमला आणि नोकर चाकर सगळं काही होतं. पण त्या श्रीमंताच्या मनात एक मोठा दोष होता, तो म्हणजे अहंकार. त्याला वाटायचं की पैशाने सर्व काही विकत घेता येतं. देव, धर्म, साधुसंत यांच्यावर त्याचा फारसा विश्वास नव्हता. त्या काळात अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ यांची कीर्ती दूर दूर पसरली होती. लोक म्हणायचे की स्वामी समर्थ हे अवतारी पुरुष आहेत. त्यांच्या दर्शनाने दुःख दूर होते आणि संकटे नष्ट होतात. पण तो श्रीमंत या गोष्टींवर हसायचा. तो लोकांना म्हणायचा, हे सगळं लोकांना फसवण्यासाठीच असतं. साधुसंत काही करत नाहीत. माझ्याकडे पैसा आहे, मी जे हवं ते करू शकतो. एके दिवशी त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं, एकदा तरी स्वामी समर्थांचे दर्शन घे. ते साधे संत नाहीत. अहंकाराने भरलेल्या त्या श्रीमंताने ठरवलं, चला पाहूया हा स्वामी समर्थ किती मोठा आहे. तो मोठ्या थाटामाटात अक्कलकोटला गेला. त्याच्यासोबत नोकर, गाड्या आणि महागड्या भेटवस्तू होत्या. त्याला वाटलं की स्वामी समर्थ त्याला पाहून खुश होतील. जेव्हा तो स्वामी समर्थांच्या समोर पोहोचला तेव्हा स्वामी समर्थ शांतपणे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्भुत तेज होतं. तो श्रीमंत गर्वाने म्हणाला, स्वामी, तुमच्या नावाची खूप कीर्ती ऐकली. लोक म्हणतात तुम्ही मोठे संत आहात. पाहूया तुमच्याकडे किती शक्ती आहे. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. थोड्या वेळाने स्वामी समर्थ म्हणाले, अरे तुझ्याकडे खूप पैसा आहे ना. श्रीमंत अभिमानाने म्हणाला, हो स्वामी, माझ्याकडे इतका पैसा आहे की मी काहीही करू शकतो. स्वामी समर्थ हलकेसे हसले आणि म्हणाले, मग एक काम कर, या जगात तू किती दिवस जगणार आहेस ते पैशाने विकत घे. हे ऐकून तो श्रीमंत थोडा गोंधळला. तो म्हणाला, स्वामी, ते कसं शक्य आहे. स्वामी समर्थ म्हणाले, मग आजारपण विकत घेऊ नकोस, मृत्यू विकत घेऊ नकोस, दुःख विकत घेऊ नकोस. श्रीमंत पूर्ण शांत झाला. स्वामी समर्थ पुढे म्हणाले, तुझा पैसा तुला अन्न देईल पण भूक नाही. तुझा पैसा तुला औषध देईल पण आरोग्य नाही. तुझा पैसा तुला घर देईल पण शांती नाही. ही वचने ऐकून त्या श्रीमंताच्या मनाला मोठा धक्का बसला. त्याला जाणवले की पैसा असूनही जीवनात अनेक गोष्टी अशा आहेत ज्या पैशाने मिळत नाहीत. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो स्वामी समर्थांच्या पायाशी पडला आणि म्हणाला, स्वामी, मला माफ करा. माझ्या अहंकाराने मला आंधळं केलं. स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, अहंकार सोड आणि देवावर विश्वास ठेव, तेव्हाच जीवनात खरी शांती मिळेल. त्या दिवसापासून त्या श्रीमंताचा स्वभाव पूर्ण बदलला. तो नम्र झाला, दान धर्म करू लागला आणि स्वामी समर्थांचा भक्त बनला. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. पैसा माणसाला मोठं बनवत नाही. नम्रता, श्रद्धा आणि चांगले कर्म माणसाला खरे मोठेपण देतात. आणि म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या अशा चमत्कारिक कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आपण पुन्हा भेटू अशाच एका अद्भुत कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.